नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र। बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मोहा या गावात खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। तब्बल 2 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। तसेच या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धाही घेण्यात आल्या। या कुस्ती स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून व पंचक्रोशीतून मल्लांची मोठी उपस्थिती होती। सुरुवातीला सर्व गावातून भव्य अशी पालखी मिरवणूक काढली जाते। त्याचबरोबर कुस्ती स्पर्धेपूर्वी गावातील हनुमान मंदिरात नारळ फोडून सर्व गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। विशेष म्हणजे खंडोबाचे मंदिर हे डोंगरावर स्थित आहे। यावेळी कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन ही कमिटीच्या वतीने करण्यात आले। यावेळी अनंत देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे। अनंत बंडाप्पा देशमुख गेल्या 4-5 वर्षापासून कुस्त्याचे कार्यक्रम चालू आहेत आणि सुरुवातीला 4च माणसानं ही यात्रा भरवूनशिनी सुरुवात केली। त्याच्यावर सर्व लोकांना साथ देऊनशिनी मोठ्या प्रमाणात यात्रा भरायली, ह्याच्याबद्दल आम्ही आभारी आहेत। ही कमीत कमी ही मंदिराची परंपरा पहिलीच आहे जुनी, पण कुस्त्याची परंपरा ह्या 4-5 वर्षामध्ये गेल्या 5 ते 6 वर्षापासून या कुस्त्या स्पर्धेचे आयोजन या मोहा गावात केले जाते। यात गावकऱ्यांचे खूप मोठे सहकार्य लाभते। यावेळी गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त करत अधिक माहिती दिली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खंडोबा यात्रेनिमित्त 1982 पासून ही परंपरा आमच्या गावामध्ये चालू आहे आणि आज एकदम उत्साहाच्या वातावरणामध्ये सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम झाला आहे। वरती डोंगरावरती खंडोबा रायांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी सर्व मोहा गाव आणि परिसरातील गावातील लोकांना कीर्तनानंतर जेवणाची महाप्रसादाची सोय केली जाते आणि महाप्रसाद घेतल्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी कुस्त्याचा सामना खेळला जातो आणि आज अतिशय उत्साहामध्ये हा कुस्त्याचा सामना पार पडत आहे आणि या कुस्त्यासाठी मोहा आणि परिसरातील आजूबाजूच्या खेड्यातील सर्व नागरिक येथे उपस्थित आहेत। अतिशय आनंदात आणि उत्साहात हा सामना पार पडत आहे आणि युवकांना उत्तम प्रेरणा या कुस्त्याच्या माध्यमातून मिळताना दिसत आहे। मोहा गाव हे अंबाजोगाई पासून 28 किलोमीटर अंतरावर आहे, तर शिरसाळा पासून अगदी जवळच आहे। तसेच गावापासून खंडोबा मंदिर डोंगरावर 1.5 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। यात्राही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरते। तसेच यावेळी अधिक माहिती गावचे सरपंच पांडुरंग शेख यावेळी बोलताना सांगतायत। मोहा गावच्या वतीनं मी सरपंच या नात्यानं पांडुरंग शेख प्रतिवर्षाप्रमाणे जुन्या पद्धतीनं या गावच्या खंडोबा यात्रेचं संपन्न होत आहे। तरी आमच्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे कुस्त्याचा कार्यक्रम होत आहे। तरी या कुस्त्याच्या कार्यक्रमानिमित्तानं अतिशय उत्साहामध्ये सर्व गावकऱ्यांनी मिळूनशिनी या कुस्त्याच्या ह्याच्यामध्ये सहभाग घेऊनशिनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून अतिशय चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे। तरी आता 2-3 कुस्त्या राहिलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थित अशा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे आणि एकदम दरवर्षीप्रमाणे चांगल्या पद्धतीनं काम होत आहे। विशेष म्हणजे यात्रेनिमित्त भजन कीर्तन व विविध कार्यक्रमाची रेलचाल असते। ग्रामीण भागातील मल्लांना योग्य खेळ खेळता यावे यासाठी या गावातील नरसिंग लिंबाजी वाघमारे व गावकऱ्यांनी तालीम ही सुरुवात केली असून दरवर्षी कुस्त्याही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नरसिंग वाघमारे यावेळी बोलताना सांगतायत। लिंबाजी वाघमारे ह्या कुस्त्याची तारटिंगला आम्ही आपलं खंडोबाहून आलात दहीपैच्या तिथून मोहरी आलात की मधू तात्याला अनंताप्पाला इट्टल भाऊला भेटलोत। तिथून मोहरी आम्ही म्हणला तर आम्हाला कुस्त्या भाऊ लावायच्यात। नारायण भाऊ होते, विष्णू नाना देशमुख होते, ह्यानं सगळ्यांना सहकार्य केलं। तिथून मोहरी आम्ही कुस्त्याचा पहिल्या वर्षी छोट्या कुस्त्या लावल्या। शाळेत जाऊन शाळेतल्या विद्यार्थीला सरला बोलून सुट्टी घेतली आणि पुन्हा शाळेतल्या सगळ्या कुस्त्या इथं चालू केल्या। पुन्हा त्याच्यानंतर चांगल्या मैदान भरविण्यात आलं आणि सगळ्या गावकरीनं सहकार्य केलं म्हणून हे मैदान चालू झाले। कुस्त्या मिळून आम्हाला कुस्त्याचा छंद होता। तिथून मोहरी मग आमचे मुलं बी खेळत होते, गावातले अनंताप्पाचा मुलगा खेळत होता। तिथून मोहरी मग चालू झाली ते कुस्त्या स्पर्धांचे उत्तम नियोजन दरवर्षी करण्यात येते। तसेच ग्रामीण भागातील सर्व मल्लांनी मोठी साथ देत या स्पर्धा यशस्वी केल्या आहेत।
यावेळी युवक दीपक वाघमारे यांनीही अधिक माहिती दिली आहे. माझं नाव दीपक नरसिंग वाघमारे. मुळात हे दरवर्षीप्रमाणे खंडोबा यात्रानिमित्त याही वर्षी कुस्त्याचा फड भरवण्यात आलेला आहे. जवळपास 2015पासून कुस्त्या खंडोबा यात्रेनिमित्त चालू केलेल्या आहेत. तरी 10 रुपयापासून ते 50 शेवटची कुस्ती एक 4-5 हजारापासून लागती. तर ह्या कुस्त्याचा फड भरविण्याचा उद्देश एकच होता की आम्ही इथं कुठं जवळपास कुठं फडावर गेला, कुठं मान नव्हता, काही नाही. तर मुळात वडीलच पैलवान होते. वडीलनं समध्या गावकऱ्याच्या सहकार्यानं हे फड ते बोलले फड इथं भरवायचा गावामध्ये. तर समध्यानं विचार केला, गावकऱ्यांना विचार केला, तर खंडोबा यात्रानिमित्त हे फड भरवण्यात आला. ह्या कुस्त्या भरवण्याचा एकच उद्दिष्ट आहे की हे तरुण पिढीला दुसऱ्या व्यसने आधी जाऊ नये म्हणून हे कुस्त्याचा फड रंगवण्यात आलेला आहे. हे आत्ताचा जास्ती करून कल समजा व्यसनाकडेच आहे. तरी हे व्यसनाआधी न होता हे मल्लांनी समजे आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये मल्ल तयार व्हावं आणि शरीर प्रकृती तंदुरुस्ती व्हावं ह्याच उद्देशानं ह्या कुस्त्याचा फड भरवण्यात आलेला आहे. आज एकीकडे युवक वर्ग व्यसनाधीन होताना दिसून येत आहे, परंतु ग्रामीण भागातील युवक हे शरीराने उत्तम झाले पाहिजे, निर्व्यसनी बनले पाहिजे व कुस्त्या सर्वांनी खेळल्या पाहिजेत यासाठी ही परंपरा सुरू ठेवण्यात आल्याचे उपसरपंच संदीप देशमुख यावेळी बोलताना सांगतायत. मी संदीप देशमुख, उपसरपंच मोहा. आमच्या या गावामध्ये खंडोबा यात्रेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे. आम्ही या ठिकाणी कुस्त्या आयोजित करतो. आम्ही या कारणासाठी कुस्त्या आयोजित करतो की जेणेकरून या परिसरातील तरुण व्यसनाधीनतेकडे जाताना दिसत आहे. त्यामुळं या कुस्त्याच्या माध्यमातून व्यसनाधीनता कमी व्हावी व तरुणाला या कुस्त्याच्या माध्यमातून काहीतरी बोध मिळावा, यामुळं आम्ही या ठिकाणी या कुस्त्यांचं आयोजन करतो. खूप दिवसापासून आमचे पूर्वज या ठिकाणी या जत्रेचं आयोजन करत होते आणि तीच परंपरा आम्ही या ठिकाणी पुढं चालू ठेवलेली आहे. कुस्त्या ह्या 10 रुपयांपासून ते 5,000 रुपयापर्यंत घेतल्या जातात. यात मल्लही मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन या कुस्त्या रंगतदार करताना दिसून येत होते. यावेळी युवक वर्गातूनही आनंद व्यक्त केला जात होता. अंगद देशमुख, मोहा गावातील या खंडोबारायाच्या कुस्त्या निमित्त मोहा या ठिकाणी जंगी कुस्त्याचे आयोजन केले होते. त्या आयोजनामध्ये परिसरातील उत्कृष्ट असे मल्ल या ठिकाणी कुस्त्यासाठी आले होते. त्यांचे सर्वप्रथम या मोहा गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि या कुस्त्यानिमित्त आलेल्या सर्व मल्लांचे व परिसरातील सर्व गावकऱ्यांचे मोहा नगरीमध्ये स्वागत आहे. कुठलीही स्पर्धा घ्यायची म्हटलं की गावकऱ्यांचं सहकार्य लाभतं. यात मोहा गावातील प्रत्येक समाजातील नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करून ही स्पर्धा यशस्वी केल्याचे दशरथ शिंदे यावेळी बोलताना सांगतायत. रिपब्लिकन पक्षाचे परळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते दशरथराव शिंदे आमच्या मोहा गावामध्ये खंडोबाची यात्रा अतिशय उत्सवाने साजरी होत आहे. आज आमच्या गावामध्ये खंडोबाच्या यात्रेनिमित्त मोहा गावामध्ये कुस्त्याची दंगल अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही हा कार्यक्रम सटीच्या निमित्त मोहा गावामध्ये कुस्त्याची दंगल अतिशय उत्सवामध्ये साजरी करीत आहोत आणि पैलवानाला बक्षीस 3,500पर्यंत शेवटच्या कुस्तीचं आम्ही बक्षीस देऊन त्यांचा सन्मान फेटा हे बांधून आम्ही पैलवानांचा सत्कार करतो.
या मोहा गावामध्ये या परिसरातले सर्व गावातील सर्व पैलवान उपस्थित राहतात आणि आमच्या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उत्सव हा साजरा होत आहे. लहान मल्लांनी अतिशय सुरेख कुस्त्या सादर केल्या. अतिशय मोहून टाकणाऱ्या या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी अधिक माहिती गावकरीही यावेळी बोलताना देत आहेत. गावकऱ्यांच्या वतीनं खंडोबा यात्रेची जवळजवळ आम्ही 80 ते 82 पासून हे कार्यक्रम चालू आहे. खंडोबाच्या आशीर्वादानं, सगळ्या गावकऱ्याच्या आशीर्वादानं कुस्त्याचा जवळजवळ आम्ही 10 ते 11 वर्ष झालं हे परंपरा चालू आहे. आणि यात्रेला आमच्या वडीलधारीपासून सुरू आहे, पण आम्ही या 81-82 पासून सर्व गावकऱ्याच्या वतीने चांगल्या पद्धतीमध्ये कुस्त्याचा हे ते कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि सर्व मेढेवाल्याच्या ह्याच्या वतीनं आम्हाला आनंदाची सर्व बातमी मिळते, त्याच्यामुळे आनंद आहे हे सर्व. या कुस्त्यावेळी युवक वर्गाने खूप मोठी गर्दी केली होती. यात विविध जिल्ह्यातील हजारो मल्लांनी यात सहभाग घेतला. अतिशय रंगतदार कुस्त्या पाहावयास मिळाल्या. एक आगळा वेगळा उत्साह या डोंगर पट्ट्यात दिसून आलाय. त्यामुळे युवक वर्गही आनंदी होताना दिसत होता. अत्यंत कुस्त्या सुंदर होत्या आणि 5 रुपयापासून ते 5,000 कुस्त्या होत्या. दरवर्षी बी चांगल्या होत्या आणि नियोजन आमच्या इथं सगळं चांगलं झालं. या कुस्त्या स्पर्धेत परीक्षणाचे नियोजनही अतिशय उत्तम करण्यात आले होते. पंच म्हणून काम करणारे अशोक देशमुख यांनीही अधिक माहिती दिली आहे. माझं नाव अशोक देशमुख. मी आज 10 वर्षांनी इथं कुस्त्या चालू असतात. दरवर्षी आम्ही या कुस्त्या चांगल्या पद्धतीने लावतो आणि बाहेरगावच्या पैलवानाला चांगल्या अशा त्यांच्या कुस्त्या हे लावतो आम्ही. आज 10वा वर्ष 11वा वर्ष चालू आहे. तर कुठल्याही गोष्टीचं कुठल्याही पैलवानावर काही हे होत नाही. या गोष्टीने आम्ही चांगल्या कुस्त्या लावण्याचा प्रयत्न करतो आणि भविष्यात अजून ह्याच्या पट चांगल्या कुस्त्या लावण्याचा प्रयत्न करतो. या कुस्ती स्पर्धेत भाग घेतलेल्या मल्लांनीही या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली संधी मिळाल्याचे सांगत कुस्ती जिंकणाऱ्या सुमित वाघमारे यांनीही आनंद व्यक्त केला आहे. माझं नाव सुमित वाघमारे. दरवर्षी कुस्ती जे आयोजित होते मी दरवर्षी कुस्ती खेळतोय. याही वर्षी कुस्ती खेळली आणि जिंकलो. 500 रुपयाची कुस्ती होती. नियोजन चांगलं आहे ना, दरवर्षी होते ना. युवकांनी एक सहकार्य करावं दरवर्षी. या मोहा गावातील अनेक नागरिक विविध जिल्ह्यात राहतात, परंतु गावची यात्रा म्हटलं की गावाकडे येतात व या यात्रेत सहभागी होऊन कुस्त्यांचाही आनंद घेतात. यावेळी सुनील देशमुख यांनीही आनंद व्यक्त केलाय. हां, मी सुनील लिंबाजीराव देशमुख, मोहा, तालुका परळ वैजनाथ, जिल्हा बीड. मोहा परिसरामधील खूप वर्षापासनं हे खंडोबाचं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये दरवर्षी यात्रा भरते व कुस्त्या पण चालू होतात. 5 वर्षापासनं कुस्त्या चालू आहेत आणि जवळपास इथं आमच्या साईडचे सर्व खेडे आमच्या इथं मुलं येतात खेळण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद भरपूर भेटतो. गावात एखादा उत्सव असला की अनेक जण एकत्र येतात, परंतु मोहा गावातील नागरिक प्रत्येक कार्यक्रमात एकत्रित येतातच. त्याचबरोबर कुस्त्या स्पर्धेलाही मोठं सहकार्य करतात. त्यामुळेच या स्पर्धा ह्या आनंदाने पार पाडताना आपण पाहत आहोत. हा भीमवाडी परिसरातील जंगी कुस्त्याचा सामना खंडोबा यात्रेनिमित्त भव्य असा सामना या ठिकाणी रंगत आलेला आहे. या ठिकाणी YCN या पत्रकार बंधूंनी आमच्या या ठिकाणी येऊन चांगल्या मुलाखती घेतल्या. त्याबद्दल त्यांचंसुद्धा मोहानगरीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. दरवर्षी या स्पर्धेने एक वेगळाच उत्साह निर्माण होताना दिसून येत आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबेजोगाई, बीड. मी कुस्ती आज अतिशय चांगली कुस्ती खेळली. मला अभिमान झाला. नियोजन खूप छान अतिशय झालं. मला